जिला परिषद स्कूल में पढ़ने वाले बच्चे और पालकों के लिए खुशखबर। उसी तरह तो जिला परिषद के स्कूल के शिक्षक जो समय पर नहीं जाते उनके लिए बुरी खबर। और आप देख रहे हो न्यूज प्रभात मीडिया और मैं हूं आपके साथ महेंद्र दिलारे। जिला परिषद के मुख्य अधिकारी द्वारा एक आदेश शिक्षण अधिकारियों को दिया गया कि जितने भी स्कूल है जो समय है 7 से 1 बजे का, वो स्कूल में 7 बजे शिक्षक पहुंचने के बाद उनको जियो टॉकिंग के द्वारा फोटो निकालकर केंद्र प्रमुख के ग्रुप में डालना है। अगर वो फोटो केंद्र प्रमुख के ग्रुप में नहीं डालेंगे तो उनके ऊपर कार्रवाई की जाएगी। ऐसा आदेश शिक्षण विभाग के द्वारा निकलने से पूरे शिक्षकों में खलबली मची दिख रही है। शिक्षकों के लिए कुछ आदेश निकले आपके कार्यालय से, किस तरह का आदेश और किस तरह का नियम का पालन उनको करना है? काल दिनांक 13 जुलै 2026 रोजी शिक्षण विभाग मार्फत एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये शाळेवर शिक्षक वेळेवर उपस्थित राहतात की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी काल सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने एक पत्र काढलं। त्यामध्ये शिक्षकांनी शाळेत वेळेवर उपस्थित राहून त्याचा एक पुरावा म्हणून जिओटॅग फोटो काढावा आणि तो फोटो केंद्र प्रमुख त्यानंतर गट शिक्षण अधिकारी मार्फत त्याची माहिती कलेक्टिव्हली शिक्षण अधिकारी स्तरावर मिळावी यासाठी आम्ही ते पत्र निर्गमित केलं होतं, ज्याच्या माध्यमातून शाळेवर शिक्षक वेळेवर उपस्थित राहतात की नाही हे सुनिश्चित करण्याचा एक तो मार्ग होता। त्यासाठी ते एक पत्र निर्गमित करण्यात आलं। तो जो शिक्षक मतलब स्कूलों की शिक्षकों की फोटो वगैरह नहीं आएंगी जियो टैगिंग में, उस पर क्या कार्रवाई की जाएगी? ज्या शाळेत आमच्या मार्फत सर्वात प्रथम केंद्र प्रमुखांना ते फोटो कलेक्ट करायचे होते, त्यानंतर तालुका स्तर आणि शिक्षण जिल्हा स्तरावरती माहिती पाठवायची। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या पण शाळांविषयी माहिती मागतील त्या रॅन्डमली काहीतरी माहिती मागतील, त्यांच्यापैकी ज्यांचे फोटो आलेले आहेत त्यांचे आपण ग्राह्य धरून उपस्थिती ग्राह्य करण्यात येईल। ज्यांचे नाही आलेले आहे ते अनुपस्थित पकडून, जर अनुपस्थित कारण जर रजेवर गेलेले असतील ते वगळता इतर शिक्षकांवर अनुपस्थित असल्याचे कारवाई करून त्यांचं वेतन कपात करणं किंवा इतर कार्यवाही करणं, कारणे दाखवणं, या प्रकारची कार्यवाही त्यांना करण्यात। सर, आपके विभाग में पंचायत समिति में शिक्षण विभाग होता है और बीआरसी होती है, वहां पर भी कर्मचारी अगर टाइम पर नहीं आते उनके लिए क्या नियम निकाले आप लोगों ने? ज्याप्रमाणे शिक्षकांसाठी हे पत्र निर्गमित करण्यात आलं होतं त्याच प्रकारचं पत्र तालुका स्तरावर जे पण बीआरसी मध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पण काढण्यात येईल। सध्या आमचा प्राथमिक स्तरावरचा एक प्रायोगिक स्तरावरचा पत्र आहे। त्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावर सर्व तालुक्यांची माहिती कलेक्ट करण्यासाठी एक वेगळं पत्र तयार करू आणि आदेश देऊ। सर, कुछ स्कूलों में शिक्षक की कमतरता दिख रही है, उसके लिए शिक्षण विभाग क्या उपाय योजना करता है? ज्या ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे त्या शाळांमध्ये आपण जिल्हा परिषद निधीमधून शिक्षण स्वयंसेवक देत आहोत। यावर्षी पण आपण 442 500 शिक्षकांचे आपण करत आहोत, त्यापैकी 442 शिक्षक म्हणजे आपण देत आहोत। त्यानंतर जर काही शिक्षक रिटायर झाले त्या ठिकाणी आपण स्वयंसेवकांमधून अतिरिक्त स्वयंसेवक देऊ। सर, जितनी भी पीएमसी स्कूल है वहाँ पे कहीं कहीं जो निधि आती है उसकी नियमित नहीं करते, ऐसी भी चर्चा रहती है। तो क्या विजिट कर रहे हैं आप लोग और क्या उन शिक्षकों पे कार्रवाई होगी, क्या लगता है? जेवढ्या पण आपल्या जिल्ह्यामध्ये पीएमसी शाळा आहेत त्या सर्व शाळांची तपासणी करण्याचे आदेश सन्माननीय संचालक महाराष्ट्र राज्य परीक्षा प्राथमिक शिक्षण परिषद मार्फत आम्हाला प्राप्त झाले। त्या सर्व पीएमसी शाळांची तपासणी करण्यात येत आहे आणि जिथे पण आपल्याला काही कमतरता आढळली त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पत्रव्यवहार करून आणि जर काही नियम किंवा गैरवर्तन झालेलं असेल किंवा आर्थिक गैरव्यवहार झालेला असेल त्याबद्दल आम्ही तपास करून पुढील कार्यवाही करण्यासाठी करणार आहोत। इसी तरह अगर बात करें जिला परिषद के द्वारा कई विभाग है जैसे कि पंचायत समिति है, बीआरसी है, कृषि विभाग है, जितने भी विभाग है उनका भी समय सारणी दिया गया है, तो उनके लिए आदेश क्यों नहीं निकला, ये सबसे बड़ा एक सवाल खड़ा किया जा रहा है। सर, स्कूलों का समय जो है 7 बजे करते आया, इस वजह से शिक्षकों में काफी समस्या का सामना करना पड़ता है, क्या बोलेंगे? यावर मी शिक्षण अधिकाऱ्याला सूचना दिल्या की आधी 7 वाजेच्या ऐवजी 8 वाजेची शाळा करावी। 8 ते 1 असली पाहिजे 1 महिन्याकरिता। जिल्हा अधिकारी महोदय, शिक्षण संचालक यांचे पण पत्र आहे का सकाळच्या पाळीमध्ये ठेवण्याबाबत, म्हणून आपण त्या शाळेची वेळ 7च्या ठिकाणी 8 करणार आहोत। 1 वाजेपर्यंत शाळेची कामं आटपून BLO SR ची काम करण्याकरिता शिक्षकांना सूचना दिल्या।
सर एसआईआर का काम करने के लिए शिक्षकों को मतलब काम लादा गया है, उनका भी विरोध है। उसके बावजूद भी अगर 1 बजे के बाद एसआईआर का काम करेंगे तो जो अभी बरसात का समय है, किसान वगैरह है, सब गांव में रहते, वो कैसे मिलेंगे? शिक्षण संचालक आणि जिल्हा अधिकारी महोदयांनी स्पष्ट जिल्हा परिषदेला पत्र दिले का 30 जुलैपर्यंत SIR ची कामं वेळी झाली पाहिजे याकरिता पत्र दिला आणि त्या अनुषंगाने आपण सकाळची शाळा केली आणि त्यानंतरच्या वेळेमध्ये आपण SIR शेतीचे काम असल्यामुळे लोक पण सायंकाळच्या वेळीच मिळतात याकरिता हा एक पोषक वेळ असेल सायंकाळच्या. सर शिक्षण विभाग ने एक पत्र निकाला है कि शिक्षकों को टाइम पर जाना है और उस समय बोर्ड के पास खड़े रहकर जियो टैगिंग की फोटो निकालकर ग्रुप में डालना है, क्या बोलेंगे इसके ऊपर? ही कारवाई करणं अपेक्षित आहे. शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे, शिक्षकांनी वेळी पोहोचलं पाहिजे, गरिबाच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, हा जिल्हा परिषदेचा हेतू आहे. परंतु SIR ची कामं असल्यामुळे हा वेळ पोषक नाही. आपण SIR ची कामं कंप्लीट झाल्याच्या नंतर याला इम्प्लिमेंट कसं करता येईल आणि कशाप्रमाणे जिओ टॅगिंग करता येईल त्यानंतर याच्यावर विचार करू. आता तरी सध्या याच्यावर आपल्याला चालणं थोडंसं कठीण ठरेल, कारण SIR चे काम करताना चौकशीला एखादा कर्मचारी गेला आणि एखाद्या त्याचा मोठं लांबलचक परिवार असेल किंवा एखादं नेटवर्क मिळालं नाही तर त्या मध्यंतरी तो सोडून येणार नाही, त्याला 5 मिनिट किंवा 10 मिनिट उशीरही लागू शकतो. याच्याकरिता जिल्हा परिषद याच्यावर विचार विनिमय करत आहे आणि अवश्य मी शिक्षण अधिकारी शिवसाहेबांना पण याविषयी बोललं आणि पुढं यावर काही ना काही आपल्याला शिथिलता करण्यात येईल तात्पुरती. सर एक तरफ शिक्षकों के लिए एक पत्र निकाला गया, उसी तरह जिला परिषद कर्मचारी, पंचायत समिति, कृषि विभाग, काफी सारा विभाग बड़ा जिला परिषद का है, उन कर्मचारी के लिए कोई नियम लागू नहीं किया गया? यावर पण 10 वाजे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. आपण बायोमेट्रिक केली, बायोमेट्रिकच्या माध्यमातून हजेरी घेतो, सर्व घेतो, मॅन्युअली पण हजेरी घेतो. प्रत्यक्षात काही कर्मचारी असे आहेत का वेळेवर अनुपस्थित राहतात आणि अनुपस्थित राहिल्यावर माझ्या तर जिथं निर्देशनात येतो तर मी स्पष्ट DHO असो, शिक्षण अधिकारी असो किंवा सामान्य प्रशासन CO असो आणि ज्यांनी लांबलचक वेळ केला किंवा काही तर त्यांच्या एकदम मी स्पष्ट निर्देश देतो की यांची अर्ध्या दिवसाचा पगार किंवा यांना जाब विचारावं की आपण अनुपस्थित कुठली रजा मंजुरी न घेता आपण कशा पद्धतीने आपण यांना सुट्टी दिली किंवा वेळेवर उपस्थित होत नाही तर याच्यावर का कारवाई केली याबाबत आपण पण खुलासा मागतो. आणि अवश्य जनप्रतिनिधीच नव्हे पण सामान्य जनतेनी पण जागृत होण्याची आज आवश्यकता आहे. सर कई स्कूल में शिक्षक कमतरता दिख रही है, उसके लिए जिला परिषद क्या भर्ती के लिए उपाय योजना कर रही है? 800 शिक्षकाची आपल्या जिल्ह्यामध्ये कमतरता आहे. 500 स्वयंसेवकाचा आपण जिल्हा निधीमध्ये प्रोव्हिजन करणार आहोत. 500 स्वयंसेवकाचा आपण आदेश शिक्षण विभागाने स्वाक्षरी करून 1 तासाच्या आधीच मान्य शिक्षण अधिकारी यांनी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापाशी नस्ती सादर केली. कदाचित 1 तासाच्या आतमध्ये म्हणजे मी CO साहेबापाशी स्वतः EO साहेबांना जायला सांगितलं. 1 तासाच्या आतमध्ये आदेश प्राप्त होताच आपली निवडीची प्रक्रिया स्थानिक स्तरावर पुराणे लोक जे काम करत होते त्यांनाच पुन्हा कसा घेता येईल SMCच्या माध्यमातून याप्रमाणे आपण सूचना देऊन उद्यापासून आपले स्वयंसेवक सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत राहतील आणि दर्जेदार शिक्षण कसं देता येईल याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष महोदयासोबत आणि इतर सदस्यांसोबत समन्वय साधून आपण 500 शिक्षकाची तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली. कुछ स्कूलों में जर्जर इमारत है, पानी गिर रहा है, वहां पे बच्चे बैठ रहे, बरसात का समय है, उसके लिए जिला परिषद ने क्या उपाय योजना की है? त्यासाठी आता काही दिवसापासून राज्य सरकारचा जो विशेष निधी म्हणून पॅकेज होता तो थोडं येणं बंद होतं. कदाचित माझ्या माहितीप्रमाणे सप्टेंबर पासून राज्य सरकार या सर्व गोष्टीकडे विशेष करून लक्ष देणार आहे आणि त्याला कसं आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत अधिक तर शाळेला दुरुस्ती
नवीन वर्ग खुली करता येईल याकरिता पालकमंत्री महोदय असतील, या जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, राजेंद्र जैन साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपण नवीन प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून, मागच्या वर्षी समग्र शिक्षा अभियानाचा फंड आलेला नाही, त्याकरिता थोडंसं जिल्ह्यामध्ये उणीव आहे आणि मोठ्या प्रमाणात पडक्या इमारती आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील जनप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण येत्या 2-3-4 महिन्यामध्ये राज्य स्तरावरून आणि केंद्र स्तरावरून निधी कसा ओढून आणता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या तरी जिल्हा वार्षिक योजना 26-27 मध्ये काही लक्ष्यांक प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगानं येणाऱ्या 20 तारखेला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आहे. त्या सर्वसाधारण सभेला आपण प्रायोरिटीनी क्षेत्रातील कामे, सर्व जिल्ह्यातील कामे कसे सुचवता येतील आणि कसं तात्पुरता दिलासा देता येईल गावकऱ्यांना आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कशी चांगली वाटचाल करता येईल याकरिता आपण एक त्वरित सभा घेऊन याला जल्दी मंजुरी कशी देता येईल याकरिता आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कारवाई सुरू केली मंजुरीबाबत. शिक्षकों को समय पर पहुंचने का लिए एक अगर उन्होंने आदेश निकाला तो जितने भी विभाग है उनके लिए आदेश क्यों नहीं निकाला, यह शिक्षकों के मन में बात कहीं ना कहीं खटक रही है. मतलब शिक्षकों के लिए ही आदेश निकालना चाहिए था क्या, ऐसा सवाल मुख्य रूप से उठाया जा रहा है. जो आदेश शिक्षकों के लिए निकला है तो वही आदेश सभी कर्मचारी के लिए क्यों नहीं निकाला गया, ऐसा सवाल उपस्थित किया जा रहा है. क्या ये खबर प्रकाशित होने के बाद यहाँ के मुख्य अधिकारी क्या सोचेंगे कि पंचायत समिति कर्मचारी हो, जितने भी जिला परिषद के कर्मचारी हो, समय पर नहीं पहुंचते तो उनके लिए भी क्या यह आदेश निकलेगा क्या? ऑफिस में जाने के बाद जीओ टॉकिंग के द्वारा जो है फोटो निकालकर ऑफिस का ग्रुप रहता है उसमें डाले, ऐसा कोई आदेश निकलेगा क्या, ये देखने लायक रहेगा. महेंद्र लीलारे, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया. अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक. न्यूज प्रभात मीडिया.